बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला आता 35 दिवस पूर्ण झाले। अखेर 35 दिवसानंतर देशमुखांच्या हत्येच्या कटा प्रकरणी वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आला। नेमकं महिन्याभरात काय घडलं पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर या महिनाभरापासून राज्यातील वातावरण अक्षरशः ढवळून निघालंय। महिनाभरात काय काय झालं आणि कोण आहे वाल्मिक कराड पाहूया। महिनाभरात बीडमध्ये काय घडलं। 9 डिसेंबर सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली। 9 डिसेंबर केज पोलिसांमध्ये 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला। 10 डिसेंबर बीडमध्ये सामान्यांचा रास्ता रोको। 10 डिसेंबरलाच जयराम साठे आणि महेश केदारला अटक झाली। 11 डिसेंबर क्राइम ब्रांचकडून प्रतीक घुलेला अटक झाली। 11 डिसेंबरलाच वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला। 13 डिसेंबर बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली। 13 डिसेंबरलाच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास CID कडे गेला। 14 डिसेंबरला केज पोलीस निरीक्षक महाजन सक्तीच्या रजेवर त्यांना पाठवण्यात आलं। 14 डिसेंबरला विष्णू चाटेची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली। 18 डिसेंबरला विष्णू चाटेला अटक करण्यात आली। 19 डिसेंबर देशमुखांच्या शवविच्छेदनात मारहाण झाल्याचं स्पष्ट झालं। 21 डिसेंबरला पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आली। 21 डिसेंबरला नवनीत कौवत नवे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले। 31 डिसेंबर वाल्मिक कराड CIDला शरण आला। 3 जानेवारीला डॉक्टर संभाजी वायबसे सिद्धार्थ सोनवणेला पोलिसांनी ताब्यात घेतलं। 4 जानेवारी सुधीर सांगळे सुदर्शन घुलेला पुण्यातून अटक करण्यात आली। 7 जानेवारी देशमुख कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांचं 13 जानेवारीला पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन झालं। सकाळी 10 वाजता धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर चढले। सकाळी 10:30च्या दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील घटनास्थळी दाखल झाले। सकाळी 11:30च्या दरम्यान धनंजय देशमुखांची प्रकृती बिघडली। दुपारी 12च्या दरम्यान पोलिसांनी धनंजय देशमुखांशी संवाद साधला। दुपारी 1च्या दरम्यान धनंजय देशमुख यांचं आंदोलन मागे घेण्यात आलं। दरम्यान हा वाल्मिक कराड कोण आहे हेही पाहूया। सुरुवातीच्या काळात गोपीनाथ मुंडेंच्या घरी घरकाम करायचा। धनंजय मुंडेंचे वडील पंडित अण्णा मुंडेंशी वाल्मिकची जवळीक होती। वाल्मिक पंडित अण्णा मुंडेंची सर्व कामं ऐकत असल्यानं त्याचं नातं घट्ट होत गेलं। वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा जिवलग मित्र आहे। मुंडे कुटुंबातील फुटीनंतर वाल्मिक कराड धनंजय मुंडेंसोबत गेला। वाल्मिक कराड परळीमध्ये विद्यानगरमध्ये नगरसेवक बनला। परळी नगर परिषदेचा प्रभारी नगराध्यक्ष म्हणून त्यानं काम केलं। प्रत्येक विधानसभा निवडणुकीमध्ये सलग 15 वर्ष धनंजय मुंडेंचा कारभार पाहिला आणि प्रचारही केला। गेल्या 25 वर्षात वाल्मिक कराडवर 14 गुन्हे दाखल आहे। वाल्मिक कराडवर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात सहभागाप्रकरणी आता मोक्का लावण्यात आलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।